या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पावसासंदर्भातलीच बातमी बघूयात। मुंबईमध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली। तर मुंबईच्या हिंदमाता आणि अंधेरी सबवे या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली। हिंदमाता परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक तिथे धीम्या गतीने सुरू आहे, तर अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। पावसाचा वेग असाच राहिल्यास सबवे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। तर गिरगाव, मुंबईतल्या गिरगाव इथली ही काही दृश्य आपल्याला दिसत आहेत। तिथे सुद्धा पूर्णपणे मुसळधार पाऊस पडतोय, समुद्राला उधाण आलंय। तर मुंबईतील सँडस रोड इकडची देखील दृश्य, ट्रॅकवरती पाणी साचलेलं दिसतंय, त्यामुळे वाहतूक सध्या धीम्या गतीने रेल्वेची देखील सुरू आहे। तर मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीला तर फटका बसलाय। राजभवन परिसरामध्ये मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। तुफान वारा आणि मुसळधार पाऊस असं हे चित्र सध्या मलबार हिल परिसरामध्ये, त्यामुळे जो काही रस्त्याचा स्लोप आहे, उतार आहे, तिथून जोरदार मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत असल्याचं चित्र आहे। मलबार हिल परिसरातली ही दृश्य, रस्त्यावरनं हे पाणी मोठ्या प्रवाहात वाहताना दिसतंय, तर दुसरीकडे राजभवन परिसरात सुद्धा प्रचंड पाऊस आणि वारा। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती वाहतुकीला मोठा फटका बसलाय। सायनमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे सायनमधली। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, मुंबईतल्या कोणकोणत्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? कुठे पाणी साचलंय, कुठे ट्रॅफिक जॅम आणि वाहतुकीची, लोकल वाहतुकीची काय स्थिती? श्वेता, आपण पाहतोय काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पहाटेपासूनच अतिमुसळधार पावसाला मुंबई आणि परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे। जवळपास आपण पाहतोय की 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद मुंबई आणि परिसरामध्ये झालेली आहे आणि खूप अतिमुसळधार असा पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर आहे उदय, आणि कुठे ट्रॅफिक जाम झाल्याचं वृत्त आहे का? किंवा आपण जी दृश्य आता दाखवतोय सायन किंवा हिंदमाता परिसरातली, तर तिथं पाणी साचलंय, तिथली परिस्थिती आत्ताची काय आहे? वाहतुकीचे काय अपडेट आपल्या प्रेक्षकांना द्याल, रस्त्यावरच्या देखील आणि रेल्वेच्या देखील? तर ही ताजी दृश्य आपण मुंबईतली बघतोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, रस्त्यावरच्या आणि रेल्वेच्या वाहतुकीबद्दल काय अपडेट? आपण पाहतोय मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस जो आहे तो नोंद झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईतली जी वाहतूक व्यवस्था जी आहे ती काही प्रमाणात कोलमडली असल्याचं पाहायला मिळतं आहे। विशेषतः रेल्वे वाहतूक जी आहे, मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, ही काहीशी धीम्या गतीने वाहतूक जी आहे ती सुरू झाली असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था जी आहे मुंबई उपनगरामध्ये सध्या सुरळीत सुरू आहे, मात्र मुंबई शहरामध्ये मात्र काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था जी आहे रस्त्यावरची ती खोळंबली असल्याची माहिती मिळते। विशेषतः किंग सर्कल असेल, दादर असेल, सायन असेल आणि त्याचबरोबर दादर पश्चिम भागातील काही प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते आहे। परळ असेल, त्याचबरोबर लालबाग असेल, भायखळा असेल, इथे देखील वाहतूक कोंडी जी आहे झाली असल्याची माहिती मोठ्या प्रमाणात समोर येते आहे आणि 100 ते 150 मिलीमीटर इतका पावसाची नोंद गेल्या 2 ते 3 तासांमध्ये झालेली आहे। अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतो, त्या मुंबईकरांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे। जर का अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, अशा देखील सूचना ज्या आहेत
ते राज्य सरकारकडनं देण्यात आलेले आहेत, मुंबई महापालिकेकडनं देखील देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुंबईकरांनी देखील अतिमुसळधार पावसामध्ये बाहेर पडणं जे आहे ते टाळलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे वाहतुकीवर देखील हळूहळू परिणाम व्हायला जो आहे तो सुरुवात झालेला आहे। पुढच्या काही क्षणामध्ये देखील म्हणजे पावसाची जर काय असंच जोर जर कायम राहिला तर पुढच्या काही तासांमध्ये रेल्वे रुळांवरती देखील पाणी साचू लागेल आणि परिणाम म्हणजे रेल्वे वाहतूक जी आहे ती खंडित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आताच सावध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेले 3 दिवस आपण पाहतोय मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची रिपरिप जी आहे ती सातत्याने चालू आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा जो आहे तो आता जमू लागलेला आहे। पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागलेली आहे। जुलै महिना आपण पाहिलेला आहे की पावसामुळे अक्षरशः कोरडा गेलेला आहे, मात्र ऑगस्ट महिना सुरुवातीपासूनच पावसाने दमदार बॅटिंगला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि हाच अतिमुसळधार पाऊस आता दिवसभर सुरू राहील अशी माहिती जी आहे ती आपत्कालीन विभागाकडून देखील देण्यात आलेली आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी मुंबईतले पावसाचे अपडेट आपण घेतच राहू। आज सकाळपासूनच कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते या मुसळधार पावसामुळे। तर कुर्ल्यामध्ये सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कुर्ला रेल्वे स्थानक परिसरामध्ये पावसाचं पाणी साचले, स्टेशन बाहेर पाणी साचायला सुरुवात झाली आणि ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे प्रवाशांचे हाल होत आहेत। कुर्ला स्टेशन बाहेरची ही काही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत आणि कुर्ला स्टेशनच्या बाहेर रस्त्यावरती साचलेलं हे पाणी आहे, त्यामुळे प्रवाशांना याच पाण्यातनं ये जा करावी लागते। मुंबईतल्या अंधेरी सबवेमध्ये सुद्धा 1.5 ते 2 फूट पाणी भरलंय। या पाण्यामुळे वाहनं बंद पडतायत। वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद केला जातोय। अंधेरी सबवे बाहेर पालिकेचे लाईफगार्ड्स आणि वाहतूक पोलीस सध्या तैनात करण्यात आलेले आहेत, कारण पाणीच इतक्या प्रमाणात साचलंय की अंधेरी सबवे आता बंद करावा लागतोय। तिथं पोलीस उपस्थित आहेत। 1.5 ते 2 फूट पाणी आत्ता साचलेलं आहे आणि हे पाणी वाढत जाईल आणि म्हणूनच हा सबवे वाहतुकीसाठी बंद केला जातोय। अंधेरी सबवेच्या बाहेर पालिकेचे लाईफगार्ड आणि वाहतूक पोलीस तैनात आहेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आर्णी, यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, राळेगाव आणि वणी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 1,30,000 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, केळी, हळद, ऊस या पिकांचं नुकसान झालंय। शेतातील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचून गेलाय। तर धाराशिवमध्ये मागील 3 ते 4 दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात 38,000 एकरवरील पिकं धोक्यात आलेली आहेत। 108 गावांच्या शिवारातील खरीप हंगामातील पिकांना त्याचा फटका बसलाय। भंडाऱ्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली। अशातच साकोली इथल्या आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांनी सजवलेल्या दुकानातील भाजीपाला अक्षरशः पावसामध्ये वाहून गेला आणि भाजी विक्रेत्यांना वाहून जाणारा भाजीपाला वाचवताना चांगलीच कसरत करावी लागती। भाजीपाला वाहून गेल्यामुळे विक्रेत्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागलाय। तर अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा ओसंडून वाहतोय। धबधब्याचं हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे धबधबा पुन्हा ओसंडून वाहू लागलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची सध्या गर्दी होते। मुसळधार पावसामुळे इथले हे धबधबे ओसंडून वाहू लागलेत। खास करून हा सप्तकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती आहे। पानी के बोर से बना है वो। क्या वो क्या पानी के बोर से बना है वो। मुसळधार पाऊस पडला की सगळेच धबधबे हे खळाळून वाहायला सुरुवात होते आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सप्तकुंड धबधबा हा ओसंडून वाहू लागलाय आणि हाच धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची तिथं गर्दी होतीये। तर जालना शहरामध्ये सुद्धा रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पुरता पाणी झालेलं आहे। घरातल्या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये बुडलेल्या दिसत आहेत। रात्री 2 वाजल्यापासून शहरामध्ये जोरदार पाऊस पडतोय। शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झालेली आहे।
कोठारीनगर इथे रस्त्यावरती गुडघाभर पाणी असून घरामध्ये धान्यासोबतच घरातल्या सगळ्या साहित्याचं नुकसान झालंय. तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणीही इथे येऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे काही जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार राहील असं नागरिकांनी म्हटलंय. जालन्यामध्ये मुसळधार पाऊस आणि लोकांच्या घरात शिरलेलं हे पाणी. जालना शहरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. जालन्यातल्या श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये हे कसं पाणी शिरलंय त्याची ही दृश्य. रात्री 2 वाजल्यापासून शहरात जोरदार पाऊस सुरू असून शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झाली आणि खास करून कोठारीनगर इथे रस्त्यावरती गुडघाभर पाणी आहे. लोकांच्या घरात सुद्धा तितकंच पाणी शिरलेलं आहे. सगळ्या घरातल्या साहित्यासोबतच धान्याचं देखील नुकसान झालंय. जालन्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला बघायला मिळतो. जालन्यातल्या अनेक सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मी सध्या श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर मी सध्या गुडघाभर पाण्यामध्ये या ठिकाणी उभा आहे. आपण जर बघितलं तर ही संपूर्ण कॉलनी जी आहे ती पूर्ण पाण्याने वेढलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सगळ्यांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये पाऊस पडतो त्याच पद्धतीचा पाऊस जो आहे तो या जालना शहरामध्ये रात्रीपासून पडतोय. रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो जालना शहरामध्ये सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे सगळे या कॉलनी मधले हे सगळे रहिवासी आहेत. दादा, मला सांगा की कधीपासून पाऊस पडतोय आणि कशा पद्धतीचं पाणी जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं? 1 पासून पाणी पडत आहे. 2 वाजल्यापासून 1 ते 1.5 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. इथं आम्हाला अशी तकलीफ की आमच्या घरात इन्व्हर्टर वगैरे प्रत्येकाच्या घरात आहे. त्याच्यातून काही अनघडी झाली, करंट वगैरे लागलं कोणाला तर कदाचित जीव जायचं पण प्रॉब्लेम आहे. आपण जर बघितलं तर मागच्या सगळ्या घरातल्या खालच्या मजल्याचं पूर्ण अनाज फनाज सगळं साफ झालेलं आहे. अनेक धान्याचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. दादा, मला सांगा की रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईमध्ये जसं चित्र असतं तसं तुमच्या कॉलनीमध्ये चित्र आहे? भरपूर चित्र असं भयान येतं. इथं सिनियर सिटीजन आहे, त्यांचं पण खूप हाल होत आहे. आणि मी रात्री 2 वाजता मी आपल्या जिल्हाधिकारी साहेबाला कॉल केला होता लँडलाईन नंबरवरती, तरी तिथून काही कॉल रिसिव्ह नाही झालं. मग आमच्या हे जे मूलभूत आवश्यकता आहे आमची, रोड नाल्या लेआउट वगैरे हे बोगस झालेलं आहे तिथलं काम. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरतोय. दादा, मला सांग की याच्या लेआउटची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, कारण की लेआउट 2 वेळेस त्यांनी रिवाइज केलेलं आहे. त्यांच्यामुळे हे जे पाणी यायचा मार्ग आहे ते बंद केलं, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरतंय. किती लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले आणि कशा पद्धतीचं नुकसान झाले? 50 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे सर. आणि भरपूर त्रास व्हायला लागला आहे. आमच्या कॉलनी मधले जे पेशंट लोक आहे ते पलंगावर आहे, त्यांना लघवीला जाता येणार नाही, काय नाही, त्यांची अडचण निर्माण झाली सर. आणि कोणाला अशामध्ये जर जास्त प्रकृती गंभीर झाली तर त्याला घेऊन जायचं कसं दवाखान्यामध्ये? प्रशासनाशी काही संपर्क वगैरे केलाय? प्रशासनाशी संपर्क केला, पण प्रशासनाची कोणत्याही प्रकारची आम्हाला मदत मिळाली नाही. आपत्कालीन लोकांवाल्यांना सुद्धा फोन लावला. नंबर आहे प्रशासनाचा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा लँडलाईन जे नंबर आहे ते कॉल कोणी रिसिव्ह नाही करत. सकाळपासून मी फोन लावतोय, रात्री पण कॉल केलाय त्यांना. सकाळी पण आपण 2 वेळेस फोन लावला. त्यांची 2 माणसं इथे आले, त्यांनी बघितलं आणि चालले गेले. आता त्यांना जाऊन पण 2-2.5 तास झाले, पण आतापर्यंत कोणी संपर्क नाही केला, येऊन बघितलं सुद्धा नाही, काहीच नाही. आणि इथून जाण्यासाठी पाणीचा मार्ग पण नाही आपल्याला. पाणी जाऊन इथं पूर्ण ह्या एरियात पाणी जमा होतं. लहान मुलं. तिकडे वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद परिसरामध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कांच, उतावळी आणि खारोळ या 3ही नद्यांना मोठा पूर आलाय. या पुराच्या पाण्यामुळे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग पूर्णतः बंद पडलाय. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना तिथं करावा लागतोय. मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलंच आहे आणि उतावळी नदीवरील पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी ही दृश्य बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान काही नागरिक पुराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत असल्याचं दिसून आलंय, ज्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशीच काही दृश्य आणखी महाराष्ट्रातली इतर भागातली देखील बघणार आहोतच, मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.